नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. ज्या घरातील लक्ष्मी अर्थात स्त्री आनंद असते, तिथे सर्वच काही सुंदर, सुखी, शांत असते. म्हणूनच घरातील लक्ष्मीला म्हणजेच बायकोला खुश, समाधानी कसे ठेवावे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आजच्या जीवनात पती पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि आनंद टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. बायकोला नेहमी आनंदी कसे ठेवायचे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेक लोक विविध उपाय शोधत असतात. नंबर 1, इच्छाचा आदर करा आणि मनाविरुद्ध वागू नका. पत्नीला खुश ठेवण्याचा पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तिच्या इच्छांची पूर्ती करणे आणि तिच्या मनाविरुद्ध न वागणे. पत्नीच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करणे हे केवळ कर्तृत्व नाही, तर तिच्या प्रती तुमचा आदर दर्शवते. जेव्हा तुम्ही तिच्या मर्जीनुसार वागता आणि तिचे मत विचारात घेता, तेव्हा ती तुमच्यावर अधिक विश्वास ठेवते आणि स्वखुशीने तुमच्यावर प्रेम करते. नात्यात प्रेम आणि आनंद टिकवण्यासाठी पत्नीच्या आनंदाला नेहमी प्राधान्य देणे आवश्यक आहे. नंबर 2, निष्ठा हाच खरा धर्म. परस्त्रीचा त्याग. सर्व नियमांमध्ये निष्ठा या तत्वाला सर्वात महत्त्वाचे स्थान दिले आहे. जर तुम्ही पत्नीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, तरी जर तुमचे अन्य स्त्रीशी संबंध असतील, तर जगातील कोणतीही स्त्री हे कधीच सहन करणार नाही. परस्त्रीशी संबंध ठेवल्यास नात्यातील विश्वासाला तडा जातो आणि सर्व सुख असूनही नात्यात शांती राहत नाही. त्यामुळे पत्नीला खुश ठेवण्याचा आणि वैवाहिक जीवनात शांती टिकवण्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे आपल्या पत्नीशी कायम एकनिष्ठ राहणे आणि परस्त्रीचा त्याग करणे. नंबर 3, पत्नीच्या प्रेमाने सांभाळ करा. आपल्या पत्नीला केवळ जीवनसाथी न मानता तिला देवरूप मानून तिच्याकडे पाहावे. पूर्ण श्रद्धेने आणि समर्पण भावनेने तिचा सांभाळ करा. बघा, पत्नीच्या स्वभावात थोडा राग किंवा चिडचिड असू शकते. अशा वेळी ती रागवली किंवा संतप्त झाली तरी पतीने शांत राहून तिचा सांभाळ केला पाहिजे. जर तुम्ही शांतता ठेवली नाही आणि प्रेमाने परिस्थिती हाताळली, तर ती आपोआप शांत होईल आणि तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम टिकून राहील. नंबर 4, बाहेरचा कोणताही मंत्र किंवा तोडगा नाही. पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी बाजारात मिळणारे कोणतेही रत्न, कोणतेही तोडगे किंवा अन्य कोणताही गोड मंत्र नाही. पत्नीला कायम खुश ठेवण्याचा आणि नात्यात गोडवा टिकवण्याचा एकमेव आणि खरा मंत्र म्हणजे प्रामाणिक निष्ठा, समर्पण, भावना आणि नियम न मोडता तिच्या इच्छांचा आदर करणे. या साध्या नियमांमध्येच सुखी संसाराची गुपित दडलेले आहे. नंबर 5, सुखी वैवाहिक जीवनाचा पाया. जो पती आपल्या पत्नीला पूर्ण आदर देतो आणि तिच्याशी एकनिष्ठ राहतो, त्याचे वैवाहिक जीवन आपोआपच सुखी, समाधानी आणि आनंदी होते. महाराजांच्या मते विश्वातले सर्व ज्ञान देवाला समजून घेतल्यावर मिळते आणि याच आधारावर त्यांनी हा सुखी संसाराचा कानमंत्र दिला आहे.
नात्यात कोणतेही नियम किंवा मंत्र लादण्याऐवजी प्रेम आणि आदरांच्या पायावर उभे केलेले नातेच कायम टिकते. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्याच्या आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.